102 जागांवर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक निश्चित झाली असून शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतली। सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नॉर्थकोट परिसरातील राजकीय वातावरण तापलं होतं। विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणूक कार्यालय परिसरात तळ ठोकून होते। बंडखोरी रोखण्यासाठी, नाराज उमेदवारांची समजूत काढण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी तोडगे काढण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न झाले। बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांची धावपळ दिसून आली। विशेषतः भाजपमध्ये मोठी धावपळ पाहायला मिळाली। भाजपमध्ये कमळासाठी माघार पण डोळ्यात अश्रू असं चित्र पाहायला मिळालं। 102 जागांवर ही निवडणूक निश्चित झाली आहे। अनेक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया राबवण्यात आली होती। या कालावधीत 4020 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली। एकूण 1460 उमेदवारी अर्ज दाखल झाले। या सर्व अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली। अर्ज छाननीत एकूण 230 अर्ज बाद झाले, तर उर्वरित 1230 अर्ज वैध ठरले। शुक्रवारी 2 जानेवारी 2026 रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। नॉर्थकोट प्रशाला इथं महापालिका निवडणुकीसाठी विविध 7 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज मागे घेण्यासाठी विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, त्याचबरोबर संबंधित उमेदवार आणि सूचक यांची मोठी गर्दी झाली होती। अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाल्यानं भाजपच्या वतीनं अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते। सर्वाधिक भाजप पक्षामध्ये इच्छुकांची मोठ्या प्रमाणात यादी होती। उमेदवारी न मिळाल्यानं आणि डावलली गेल्यामुळं मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला होता। अशीच काहीशी परिस्थिती इतर पक्षांमध्ये देखील होती। अशावेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी 3 वाजता शेवटच्या क्षणापर्यंत सर्वजण प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं। अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागले। भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी एका उमेदवाराची उमेदवारी माघार घेण्यासाठी स्वतः नॉर्थकोट इथं उपस्थित राहून चर्चा केली। गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेनं काम करूनही उमेदवारी न मिळाल्यानं काही कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना उमटल्या। मात्र पक्ष आणि पक्षनिष्ठा सर्वोच्च मानून कमळ हाच खरा उमेदवार आहे या भावनेतून भाजपमधील काही इच्छुकांनी उमेदवारी माघार घेतली। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते। नॉर्थकोटच्या आवारात हे भावनिक दृश्य पाहायला मिळालं। दरम्यान अर्ज माघारी घेण्याची वेळ संपण्याच्या सुमारास निवडणूक कार्यालय परिसरात काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले। परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला, परिस्थिती नियंत्रणात आणली। भाजपबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, बसपा, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यासह इतर पक्षांचेही प्रमुख नेते आणि पदाधिकारी दिवसभर सक्रिय होते। काही प्रभागांमध्ये उमेदवारांची संख्या कमी असल्यानं जागा बिनविरोध करण्याच्या उद्देशानं भाजपनं प्रयत्न केले, मात्र ते प्रयत्न अपयशी ठरले। परिणामी सोलापूर महापालिकेतील एकही जागा बिनविरोध न होता सर्वच्या सर्व 102 जागांसाठी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं। काही ठिकाणी तर भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी माघार न घेताच शिवसेना, शिंदे गट आणि इतर पक्षांचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात राहण्याचा निर्णय घेतला। यामुळं मात्र बंडखोरांची सर्वच पक्षांमध्ये डोकेदुखी होत असल्याचं समोर आलं। दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक कार्यालयातील प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये सरासरी 30 ते 40 याप्रमाणे 7 विविध कार्यालयांमध्ये सुमारे 300हून अधिक जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं सांगण्यात आलं।
अधिकृत आकडेवारी आणि उमेदवारांची प्रभागनिहाय यादी तयार होण्याचं काम रात्रीपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये सुरूच होतं. शनिवारी 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात येईल. याच दिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान 15 जानेवारी रोजी होणार आहे. दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यात येणार आहे. 19 जानेवारी 2026पर्यंत निकाल शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान माजी ज्येष्ठ नगरसेवक जगदीश पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. गेल्या 40 वर्षांपासून एकनिष्ठपणे मी भाजपशी जोडून आहे, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं केवळ पक्षासाठी मी अर्ज माघारी घेतला. अन्याय. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही प्रभागांमधील जागांवर भाजपबरोबर अपक्ष 3-4 उमेदवार यांचा भरणा, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या नियोजन चुकलेल्या प्रकारामुळं इतर कोणतेही पक्ष नसल्यानं भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. यानुसार प्रभाग 18मध्ये माजी महापौर तथा आमदार देवेंद्र कोठे यांच्या सासू श्रीकांचना यन्नम, प्रभाग 2मध्ये कल्पना कारभारी, प्रभाग 24मध्ये अश्विनी चव्हाण आणि प्रभाग 10मध्ये उज्ज्वला दासरी यांच्यासाठी प्रयत्न झाले. मात्र हे प्रयत्न अयशस्वी होऊन बिनविरोधची शक्यता धूसर झाली. भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना प्रभाग क्रमांक 24मधून उमेदवारी मिळाली. मात्र या जागेवर भाजपमधून बंडखोरी झाली होती. आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक दैदिप्य वडापूरकर, ब्राह्मण संघाचे प्रमोद तम्मनवार, समर्थ नलावडे आणि उबाठाकडून रोहित तडवळकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं या ठिकाणी नरेंद्र काळे यांचा मार्ग मोकळा झाला.